मला मालकीनबाईने आवाज दिला आणि तिच्या रूममध्ये तेलाची बाटली आणायला सांगितली. मालकीनबाई ह्या गावूनर होत्या आणि त्यांनी मला त्यांच्या पायाची मालिश करायला सांगितले. त्यांनी असं सांगितल्यावर मी थोडा विचारात पडलो. मी काही वेळापर्यंत त्यांच्याचकडे पाहत राहिलो. तेव्हा मालकीनबाई मला म्हणाली, अरे तू करू शकतोस, कारण 4-5 दिवसापासून मी तुला पाहत आहे की तू खूप मेहनतीने काम करत आहेस. मग जेव्हा मी हळूहळू मालकीनबाईच्या पायाची मालिश करू लागलो तेव्हा त्यांना फार छान वाटत होते. मग ती मला म्हणाली, खूप छान करतो आहेस, असंच करत राहा आणि रूमच्या लाईट बंद कर आणि माझ्याकडे ये. माझे नाव रमेश. मी एका खेडेगावातील अशिक्षित मुलगा होतो. माझे वय 22 वर्ष इतके होते. मी अजूनही कुवारा होतो. आमच्याकडे वडिलांची 1 एकर शेती होती. इतक्या कमी शेतीमधून माझ्याने घरच्यांचे उदरनिर्वाह होत नव्हते. शेतीतून मला 4-5 हजार महिन्यात 7-8 हजार रुपयापर्यंत उत्पन्न यायचं आणि त्यातून शेतकऱ्याला मालाला भावच मिळत नसल्याने मी अतिशय वैतागलो होतो. मग एक दिवस माझ्या लक्षात आले की आपल्या गावातले 2-3 पोरं शहरात काम करतात. त्यापैकी एक पोरगा हा गावी आला होता. त्याने मला सांगितलं, गावात राहण्यात आणि शेतात काम करण्यात काहीही फायदा नाही. शहरात जाऊन आपल्यासारख्या कमी शिकलेल्या मुलांना हाऊसकीपिंगचा जॉब त्या ठिकाणी लवकर मिळतो आणि त्यातून आपण 15 ते 16 हजार रुपये आरामात कमवू शकतो. माझी पूर्ण आयुष्याची व्यथा आणि घरची परिस्थिती मी त्या मुलाला सांगितली. त्याने लगेच माझी ID व फोटो घेतले. मग तो म्हणाला, रमेश, मी तुझा फॉर्म त्या ठिकाणी जाऊन भरतो, पण तुला फोन आल्यावर त्वरित शहराला यावं लागेल. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, मी लगेच इथून निघेल आणि कामावर रुजू होईन. मग त्या मुलाने त्याच्या पद्धतीने शहरात माझा फॉर्म भरला आणि लागतीनंच एका आठवड्यात मला शहरातून फोनही आला. आईवडिलांना समजावून मी फटक्यात तयारी केली आणि सकाळच्या बसने शहरासाठी निघालो. मी शरीराने अगदी भक्कम असल्यामुळे त्यांनी लगेच माझे सिलेक्शनही केले. मग एका आलिशान घराजवळ नेऊन मला त्यांनी सोडले. त्या घराच्या मालकाला अगोदरच त्यांनी फोन करून माझ्याबद्दल सांगितले होते. मग मला सांगण्यात आले की या अगोदर जो मुलगा या ठिकाणी होता त्याला काही घरच्या समस्या असल्याने कारणाने तो गावी गेला आहे. त्याच्या जागेवर मला ठेवण्यात आले होते. मी घराच्या दाराची बेल वाजवली आणि 10 मिनिटांनी तर एका सुंदरशा बाईने दार उघडले. ती बाई वयाने 34-35 वर्षाची वाटत होती, पण तिच्या शरीराची मेंटेनन्समुळे आणि सुंदरतेमुळे ती अधिकच निरखून दिसत होती. काय तिचे डोळे, गुलाबी गाल आणि पिंक कलरचे ओठ, म्हणूनच ती फक्त 24-25 वर्षाची वाटत होती. जेव्हा ती बाई मला म्हणाली, कोण पाहिजे तुला? मग मी त्या बाईला म्हणालो, मॅडम, तुमच्या घरी कंपनीने मला हाऊसकीपिंगसाठी पाठवले आहे. त्या बाईने अगदी आदराने मला घरात बोलवले आणि माझे नाव विचारले. मी माझे नाव त्यांना रमेश सांगितले. मग 15 मिनिटात मला घरात काय काय काम करायचे आहे ते तिने व्यवस्थितपणे समजावले. मी पण अगदी इमानदारीने 2-3 तासांपासून त्या बाईला एक शब्दही न बोलू देता सर्व काम व्यवस्थितपणे करू लागलो. ती बाई माझ्यावर अगदी खुश होती. त्या बाईला कुठेही रात्रीला पार्टीला जायचं असेल तरी ती माझ्या भरोश्यावरच घर सोडून जायची. त्या बाईने शिकवल्याप्रमाणे मी आता स्वयंपाक करणे आणि चहा बनवणे हे शिकलो होतो. आता माझ्या मालकीनबाईला मी किचनमध्येही प्रवेश करू देत नव्हतो, म्हणून ती प्रेमाने मला रमेश म्हणू लागली. मग एक दिवस जेव्हा मी किचनमध्ये स्वयंपाक करत होतो त्याच वेळेस मालकीनबाई ही किचनमध्ये येऊन मला म्हणाल्या, रमेश, स्वयंपाक करतोस तू, पण तू असल्यामुळे माझी सर्व कामं बंद झाली. मला कोणती गोष्ट तू करू देत नाहीस. जेव्हा मी मालकीनबाईला म्हणालो, तुम्ही फक्त आराम करत जा आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते फक्त ऑर्डर करा, मी देत जाईन. एके दिवशी संध्याकाळी मालकीनबाईने आवाज देऊन मला कॉफी करायला सांगितली. तिला बाहेर कुठेतरी पार्टीत जायची होती. मी लवकर उठून कॉफी केली आणि तिला देण्यासाठी तिच्या बेडरूमजवळ आलो. बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आतून मंद प्रकाशाचा झगझगाट आणि हलकासा सुगंध येत होता.
मी हातात कॉफीचा मग घेऊन जवळ गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. मालकीनबाई आपल्या अंगावरचा गाऊन हळूहळू उतरत होत्या. त्यांचे ते कोमल पांढरशुभ्र खांदे उघडे पडले. साडीचा पदर त्यांनी कुशलतेने गुंडाळला. एक हात वर करून तिने गाऊन पूर्णपणे काढला आणि साडी अंगभर नेसली. त्या जेवढ्या बाहेरून सुंदर दिसत होत्या तेवढ्याच आतूनही सुंदर दिसत होत्या. त्यांचा तो अर्धवट उघडा पाठ, कमरेचा वाकडा, हाताची ती बारीक बोटं, सगळंच मोहक होतं. त्यांना पाहून माझं डोकं चक्रावलं. हृदयाचा ठोका वेगाने चालू झाला. मी श्वास रोखून धरला. माझ्या हातातली कॉफी थोडीशी वर आली, पण मी ती सावरली. मग मी भिंतीच्या आडोश्याला उभा राहून मालकीनबाईला पाहू लागलो. तिच्या प्रत्येक हालचालीकडे माझे डोळे चिटकले होते. तिने केस विखरले. हळूहळू साडीचा नखरीला घडी घातली. तिच्या त्या पिवळ्या साडीत ती इतकी सुंदर दिसत होती की मला वाटले की ही स्वप्नातली अप्सरा आहे. माझे मन विचारांच्या गर्दीत हरवले. मला वाटले, अशा सुंदर बाईला पाहणं हीच माझी नशिबाची कमाई आहे. माझ्या गावी कधी असं काही पाहिलं नव्हतं. मी तर शहराची सुंदरता, शहराची चकमक, शहराची माया. मालकीनबाईने साडी नेसल्यावर अशात स्वतःला पाहिलं. एकदा, दोनदा, तीनदा. तिनं स्वतःची छबी आवडली असावी. तिने ओठांवर हलकीशी लाली फिरवली आणि केसात एक गजरा अडकवला. ती क्षणभर थांबली, मान डावीकडे वळवली, उजवीकडे वळवली आणि स्वतःची समाधानाने हसली. त्या हसण्यात एक विजयी आनंद होता, एक आत्मविश्वास होता. तिचा तो हाताचा मोहक इशारा, तिची ती बारीक कंठी, तिचे ते गजराने भरलेले केस, सगळंच मला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकत होतं. माझे पायाची जागीच गोठले. हातातली कॉफी आता थंड होऊ लागली. मला तिचं भान नव्हतं. फक्त ती सुंदरता, तिचे डोळे, तिचे ओठ, तिचा स्पर्श, या सगळ्यांनी मनात आठवण येत होती. जेव्हा मालकीनबाईची पूर्ण तयारी झाली त्याच वेळेस मी हळूच पुढे सरकलो आणि म्हणालो, मॅडम, तुमच्यासाठी मी कॉफी आणली आहे. माझा आवाज थोडा थरथरला होता, पण मालकीनबाईंनी ते दखल घेतली नाही. त्यांनी कॉफीचा मग हातात घेतला आणि त्या कॉफीचा सुगंध अंगावर घेतला. एक हलकंसं आनंदी श्वास सोडला. खूप छान आहे रमेश, तू खरोखर खूप काळजी घेतोस माझी, त्या म्हणाल्या. आणि तेवढ्या दारावरची बेल वाजली. मी कॉफी कप टेबलावर ठेवून दार उघडण्यासाठी आलो. तेव्हाच दारावर माझ्या मालकीनबाईपेक्षाही सुंदर आणि गोरीपान बाई उभी होती. ज्याप्रमाणे दूध जसे पांढरेशुभ्र असते त्याचप्रमाणे ती चमकत होती. मग मी त्या बाईला म्हणालो, कोण हवं आहे तुम्हाला? त्यावरती बाई मला म्हणाली, तुम नक्की यहाँ पे नए हो शायद, यह काम करने के लिए, इसलिए तुम्हें मुझे पहचान नहीं पा रहे हो. तुम्हारी मैडम तैयार हो गए है क्या? तेव्हा त्या बाईला मी घरात बोलवले. आप अंदर आ जाओ, अभी मैं मैम को बुलाता हूँ. मालकीनबाईला बोलवला जात असताना त्या बाईकडेच पाहत होतो. शहरात किती सुंदर सुंदर बायका असतात ना, त्यांचाच विचार मी करत होतो. आणि मी जसं मालकीनबाईला त्या बाईबद्दल सांगितले, काही क्षणातच माझ्या मालकीनबाई रूममधून बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या, रमेश, घराकडे व्यवस्थित लक्ष ठेवशील आणि जेवण करून आराम कर, मला रात्री यायला थोडा वेळ लागेल. असं सांगितल्यानंतर मालकीनबाई आणि सुंदरबाई ते दोघेही घराबाहेर गेल्या. आता घरात मी एकटाच होतो. या घरात मला कसे काहीही बंधन नव्हते. कोणतेही काम करायला स्वतंत्रता होती. म्हणजे टीव्ही पाहणे किंवा मालकीनबाईला सांगून मी थकलेला असलो की आराम करणे. त्यामुळे या ठिकाणी काम करायला मला फार मजा येत होती. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. पाऊस थांबला होता, पण हवेत ओलसरपणा होता. अचानक मालकीनबाईच्या टेलिफोनवर रिंग वाजली. मी उचलता तर दुसऱ्या बाजूने एक अनोखी आवाज होता. एक बाई म्हणाली, तुम्ही रमेश का? मालकीनबाईंना घेण्यासाठी लगेच या. डान्स बारमध्ये आहेत, खूप दारू प्यायला आहेत, उभं राहणंसुद्धा अवघड झालंय. तिने पत्ता सांगितला. मी लगेच लिहून घेतला, कॅब बुक केली व तिथे धावलो. बारच्या प्रवेशद्वारापाशी उभं राहिलो तर माझी नजर मालकीनबाईकडे गेली. त्या खुर्चीवर बसल्या होत्या. डोळे मिटले होते, ओठांवर हलकंसं हास्य होतं, हातात ग्लास होता, तो सुद्धा झुकलेला. त्यांची सोबती मोनिका भिंतीला टेकून उभी होती. तीही झोकांडी देत होती. डोळे भरवले होते, केस विस्कटले होते. मी मालकीनबाईंजवळ गेलो. मी हळूच खांद्याला स्पर्श केला. मॅडम उठा, घरी जाऊया. त्यांचे डोळे उघडले पण तारे तारे होते. त्या बोलल्या, रमेश तू आलास? आवाजात गोडवा होता. पुन्हा डोळे मिटले. मी त्यांचा हात धरला. हात गरम होता, मऊ. त्यांचा हात माझ्या हातातून निष्ठत होता. मी दोन्ही हात धरून हलवलं. मॅडम उठा ना प्लीज. त्या कुजबुजल्या.
मला उठवशील? त्या हसल्या. मी खाली वाकलो. एक हात त्यांच्या कमरेला वळसा घालून टेकवला. दुसऱ्या हाताने त्यांचा डावा हात माझ्या मानेवर ठेवला. माझ्यावर भार टाका, मी म्हणालो. त्यांनी अंग झुकवलं. त्यांचा चेहरा माझ्या कानाजवळ आला. त्यांचा श्वास उबदार होता. त्यात दारूचा सुगंध होता, पण तो हुरूप आणणारा होता. मी हळूहळू त्यांना उभं केलं. त्या डोलल्या. माझी पकड घट्ट केली. त्यांची छाती माझ्या बाजूला टेकली. त्यांची त्वचा मखमलीसारखी वाटली. कापसासारखा मूग कोवळी. मी त्यांना बाहेर आणलं. ऑटो आला. त्यांना आत बसवलं. मोनिका शेजारी बसली. ऑटोने रात्रीची हवा झुळझुळली. मालकीनबाईचा डोळा मिटला होता. त्यांची बोटं अधूनमधून माझ्या मांडीला टेकत होती. मी ती बोटं हलक्याने दूर केली, पण त्यांच्या स्पर्शांची ऊब मनात राहिली. घरी पोहोचलो. मोनिका म्हणाली, रमेश, इन्हें अंदर ले जाओ, मैं पीछे आती हूँ. मी मालकीनबाईंना उचललं. त्यांचा हात माझ्या खांद्यावर, माझा हात त्यांच्या कमरेच्या वरती, बरगाड्याजवळ. तिथून त्यांचा अंगाचा थरकाप मला जाणवला. त्या हलक्या आवाजात कुजबुजल्या, रमेश, तू खूप चांगला आहेस. त्यांचा आवाज थरथरला. मी म्हणालो, तुम्ही आराम करा. त्यांचे केस माझ्या गालाला घासले. त्यांचा सुगंध चंदन आणि गुलाब दारूमध्ये हरवलेला मला भारावून गेला. बेडरूमचा दरवाजा उघडला. त्यांना बेडवर हलकीशी झोपवलं. त्यांचा डोळा मिटला. त्यांची बोटं माझा हात घट्ट पकडून होती. मी ती सोडवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ओठातून म्हणाल्या, नको, थोडा वेळ बस. त्यांच्या ओठावर लाली होती. मी हात सोडला नाही. त्यांच्या तळव्याची उष्णता माझ्या बोटांना रुतली. त्या म्हणाल्या, रमेश, मला थोडं पाणी दे. मी ग्लास आणला. त्यांना बसवलं. त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. त्यांनी पाणी प्यायलं. मग म्हणाल्या, तुझी काळजी मला आवडते. त्या हसल्या. माझं हृदय वेगाने धडधडलं. मी त्यांना हळूवार झोपवलं. त्यांच्या माथ्यावरचे केस सरकवले. त्या म्हणाल्या, रात्रभर इथेच राहा. नाही, मी गोंधळलो. मॅडम, त्या म्हणाल्या, तू मला सुरक्षित वाटतोस. त्या डोळे मिटल्या. त्यांच्या श्वासांचा ओलावा माझ्या गालावर पडला. ती सुंदर बाई मोनिका बाहेर सोफ्यावर अशी बसली होती, जणू एखादी अप्सरा पृथ्वीवर उतरली होती. तिचा ड्रेस पार्टीवेअर होता, चमकदार शरीराला चिटकलेला. जणू तिच्या अंगावरची दूरची त्वचा, तिचे केस खांद्यावर विखरले होते. डोळ्यात नशीची चमक होती. ओठावर हलकेसे हास्य. ती गिरक्या खात होती. शरीर हलत होतं, पण तिचे डोळे माझ्यात गुंतले होते. मी जवळ गेलो तर तिने हात वर करून मला थांबवलं. अरे इधर आओ, तुम्हारा नाम क्या है? तिचा आवाज मधुर होता, पण तो दारूच्या नशेत गुंतलेला होता, जणू प्रत्येक शब्द सुस्कारासारखा. मी नम्रपणे म्हणालो, मॅडम, मेरा नाम रमेश है. ती डोळे अर्धे करून उघडून मला म्हणाली, रमेश, कितना प्यारा नाम है. मेरे लिए एक ग्लास पानी लेके आओ ना. तिचे हात हवेत फिरले, जणू ती मला आपल्या कल्पनेत रंगवत होती. मी लगेच किचनमध्ये गेलो. ग्लास घेतला, थंड पाणी भरलं, बर्फाचे तुकडे टाकले. परत आलो तर ती अजून तशीच सोप्यावर कललेली, डोळे मिटलेले. तिच्या हातात ग्लास दिला, पण तिचा बोटं थरथरत होती. ग्लास हल्ला. पाणी तिच्या ओठांवर गेलं, पण अर्ध तिच्या गालावर, मानेवर, कपाळावर शिरलं. तिच्या ड्रेसवर पाण्याचे थेंब नाचू लागले. पाणी तिच्या गळ्यातून खाली घरघर वाहू लागलं. त्या ओल्या ड्रेसने तिच्या शरीराचे आकार अधिक दिसत होते. ती म्हणाली, अहो, ग्लासचा हातातून निसटतोय. ती हसली. तिचे डोळे माझ्यात रुतले. तिच्या ओठांवरचे पाणी चमकत होते. तिने ओठे चाटली. हलके हळूवार. माझा श्वास थांबला. ती म्हणाली, तुम्ही गाडी चलाने आती है क्या? मी म्हणालो, नाही मॅडम, मला गाडी चालवता येत नाही. कॅब बुक करू? ती म्हणाली, नाही, जाऊंगी तो मेरी गाड़ी से, बाकी और दूसरी गाड़ी से मैं नहीं जा सकती. ती हट्टी होती. तिच्या नशेने तिला वेड केलं होतं. मी तिला समजावलं, मॅडम, आपण इथेच झोपून जा, सकाळी निघून जा. ती मला बोलली, पण मला कपडे बदलायचे आहेत. रमेश, तुमच्या मॅडमचा एक जोडी ड्रेस आण. तिच्या स्वर आज्ञेसारखा होता, पण तो प्रेमळ होता. मी मालकीनबाईच्या बेडरूममध्ये गेलो. कपाट उघडवलं. समोर रंगांचा ढिगार, निळा, गुलाबी, काळा, पांढरा. त्यांचे आतले कपडे विविध रंगात होते, लेस, सिल्क, साटन. ते पाहून माझा श्वास चढला. माझ्या मनात मालकीनबाईच्या त्या मऊ तोतीची, त्या अंगाची कल्पना येऊ लागली. मी वरच्या शिल्परून गाऊन उचलला. तो मुलायम हलका गुलाबी रंगाचा होता. तो मी घेऊन मोनिकाकडे गेलो. ती बसली होती. मी तिला गाऊन दिला. ती म्हणाली, रमेश, बाहेर जाओ, मला कपडे चेंज करायचे आहे. तिचे डोळे पाणीदार होते. तिचा हात
गाऊन घेऊन थरथरत होते. मी म्हणालो, मॅडम मी बाहेर जातो. पण माझे पाय तिथेच रुतले. मी किचनच्या दिशेने वळलो, पण मी तिथेच उभा राहिलो. भिंतीची आडोशी. तिच्यावरून नजर हटत नव्हती. तिने हळूहळू ड्रेस काढला. खांद्यावरचे पट्टे सरकले. तिचा पाठीचा कणा दिसला, तो अगदी कोरलेला. तिने स्कर्टची जीप खुल्ली केली. तिची कंबर, सर्व काही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं. ती फक्त आतल्या कपड्यात उभी होती. तिची त्वचा दुधासारखी पांढरी मऊ, तिचे पाय लांब सडपातळ. तिने गाऊन घातला हे सर्व नजरेतून जात होतं. जणू मनातील इच्छांचा धबधबा उसळला. मला वाटलं आता जाऊन तिला मिठी मारावी, तिच्या केसात हात फिरवावा, तिच्या ओठांना स्पर्श करावा. पण मी थांबलो, अंतर पाळलं, कारण ही भावना होती, वास्तविक नव्हती. मी हळूच मागे सरकलो. ती म्हणाली, रमेश तू इथेच आहेस ना? मी म्हणालो, हो मॅडम. ती हसली. तिचे अर्धे डोळे मिटले. तिची ऊब मनात राहिली. रात्र गहिरी होत गेली, पण ती नजर, ती इच्छा, ती कल्पना मनात गुंफली राहिली. हा स्पर्श नव्हता, ही भावना होती. हे प्रेम नव्हते, तर प्रेमाची अनुभूती होती. ही एक रमणीय भूल होती. रात्र जशी जशी ढळत गेली तशी तशी मोनिका मॅडमची चालढाल बदलली. त्यांचे डोळे दीप करायला लागले. बोलण्यात धुंदी आली आणि माझ्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा वाटू लागला. अचानक त्यांनी मला हाक मारली, रमेश इधर आओ. त्यांचा आवाज किंचित थरथरत होता, पण आज्ञारस. मी नोकर त्यांच्या मैत्रिणीचा. मला जायचं होतं. मी त्यांच्या जवळ गेलो. त्या सोप्यावर अर्धवट पडलेल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या शेजारी बसताच त्यांचा हात माझ्या मानेवर आला. सुरुवातीला हलका मैत्रीपूर्ण स्पर्श, पण नंतर तो घट्ट झाला. त्यांनी मला जवळ ओढलं. माझा श्वास थांबला. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात गुंतले गेले आणि त्या क्षणी मला जाणवलं की त्या फक्त मला पाहत नाही, तर त्यांच्या एकेकीपणाची आग माझ्यात विझवायची आहे. त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या एवढा जवळ आला की मला त्यांच्या श्वासातली दारूची उबदार लाट जाणवली. त्यांची बोटं माझ्या गालाला रूपरेषा हळुवारपणे टिपत होती. एक हात माझ्या गालाशी, दुसरा हात माझ्या मानेमागे. त्यांचा चेहरा जवळजवळ येताच माझं हृदय इतकं जोरात धडधडायला लागलं की मला वाटले ते कानावर ऐकू येईल. मी विचार करत होतो की हे चुकीचं आहे. त्या माझ्या मालकीनबाईच्या सर्वात जवळच्या मैत्रीण. मी एक नोकर, जर त्या एक संपन्न, सुंदर, उच्च सामाजिक थरातली स्त्री. पण त्या क्षणी वयाचं अंतर, पदाचं अंतर, सगळं संपल्यासारखं वाटलं. फक्त एक पुरुष आणि एक स्त्री, एकमेकांपासून काही सेकंदाच्या अंतरावर. त्यांनी मला हळूहळू जवळ खेचलं. त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ आले. मी बाजूला व्हायचा प्रयत्न केला, पण त्यांचा पकड इतका घट्ट होता की माझे हातातले हलू शकत नव्हते. त्यांची नजर म्हणत होती, मला थांबू नकोस. त्यांची बोटं माझ्या केसांमधून सरकू लागली, जणू त्या मला ओळखत नसून माझी आठवण जपत होत्या. रमेश, त्यांचा आवाज वेगळा होता. माझा नवरा गेला आणि मी कित्येक महिन्याने कोणाच्या स्पर्शापासून दूर आहे. तुझ्या मालकिनीने मला पुरुषाचा वास विसरायला लावला, पण आज तू मला जाग केलंस. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाणी रोमॅन्टिक होतं, व्याकुळ होतं आणि भयानकपणे आकर्षक होतं. त्यांचा चेहरा पुन्हा जवळ आला. यावेळी त्यांचे ओठ माझ्या ओठांना अलगदी हलकेसे टेकले. माझ्या अंगावर जणू विजेची लाट केली. मी एक पुरुष, 25 वर्षाचा तरुण, स्पर्शाची तहानलेला. त्या क्षणी माझी सगळी तार्किकता हरवली. त्यांचा श्वास, त्यांच्या ओठांची कोवळीक, त्यांचा श्वास, त्यांची शरीराची जखडलेलं, या सगळ्यांनी माझं डोकं फिरलं. त्यांनी मला गच्च मिठी मारली. त्यांचे ओठ माझ्या ओठांवर, मानेवर, कानाखाली सरकू लागले. प्रत्येक चुंबनात एक वेगळीच वेदना, एक वेगळीच भूक होती. त्या मला खात होत्या, विरघळत होत्या, स्वतःला विसरत होतो. माझ्या हाती एक ज्वाला पेटली. त्यांचा हात माझ्या छातीवरून सरकला आणि माझं हृदय तिथेच धडधडत होतं. आजवर माझ्या इतक्या जवळ कोणी आलं नाही, इतकं कोणी मला ओढलं नाही. त्यांचा गाल माझ्या गालाला लागला. त्यांचे अश्रू माझ्या गालावर पडले. थांब, नको. मी कुजबुजलो, पण त्यांची इच्छा माझ्या शब्दांपेक्षा जास्त बलवान होती. त्यांनी पुन्हा माझे ओठ हिरावून घेतले. यावेळी चुंबन लांब, ओलसर, गहिरं होतं. माझे डोळे बंद झाले. मला वाटलं हा क्षण थांबवा, पण तोच मला झटका बसला. रमेश, ही तुझी मालकीनबाईची मैत्रीण आहे. उद्या तिला कळालं तर तुझी नोकरी जाईल, तुझा विश्वास जाईल, तुझं सगळं कोसळेल. मी डोळे उघडले. त्यांचे डोळे माझ्यात हरवले होते. मी हळूहळू मागे सरकलो. मॅडम थांबा, तुम्ही नशेत आहात. मी नोकर आहे, तुम्ही माझ्या मालकीनबाईच्या मैत्रीण. माझं वय 25, तुम्ही
तुम्ही खूप पुढे आहात. हे चुकीचं आहे. माझा आवाज तुटत होता. त्यांनी माझा हात धरला. तू काळजी करू नको रमेश. जर ती काढून टाकेल तर मी तुला माझ्याकडे ठेवीन. मी तुला पैसे देईन. एक वेगळी ओळख देईन. मला तू हवास. फक्त आजची रात्र. त्यांचा आवाज विनवणीचा होता. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक, रोमांटिक पण दुखावलेली. मी त्या चमकीत हरवलो. त्यांनी मला पुन्हा ओढलं. माझा विरोध मऊ पडला. त्यांनी माझी हनुवटी वर उचलली आणि हळूहळू प्रेमाने, जणू एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला जगवतेस तसं, त्यांनी मला चुंबन दिलं. यावेळी मी मागे न सरकता माझा हात त्यांच्या कमरेवर ठेवला. त्यांचं शरीर थरथरलं. त्यांनी आवाज आणखीन गोडावा आणला. हो, असंच, जरा जवळ ये. माझी जाणीव हरवली होती. माझी प्रतिष्ठा, माझी लाज, माझं कर्तव्य, सगळं त्यांच्या उबदार श्वासात विरघळलं होतं. त्यांचे ओठ माझ्या ओठावर, मानेवर, कॉलरच्या आतल्या बाजूला सरकले. प्रत्येक स्पर्शाने माझ्या अंगावर काटा येत होता. त्यांचे हात माझ्या पाठीवरून हळूहळू सरकले. माझे डोळे मिटले गेले. त्याचा सुगंध, त्यांचा स्पर्श, त्यांची गरज. मला वाटलं आता तर मीही पुरुष आहे आणि ही एक रात्र आपली आहे. पण तितक्या त्यांचा तो हळवा शब्द, मला थांबू नकोस. मला प्रचंड धक्का बसला. मी डोळे उघडले. त्यांचा चेहरा अश्रूंनी भिजला होता. त्या मला म्हणाल्या, मी किती दिवस एकटी आहे रमेश. तुझ्यासारखी ही ऊब मला कधी कुणी दिली नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या व्यथा माझ्या कळल्या. पण तोच मला माझ्या मालकिनीचा चेहरा आठवला. तिची माझ्यावरची माया, तिने दिलेली नोकरी, विश्वास. नाही, मी दाबून सांगितलं, मी तुमची इज्जत करतो मॅडम, पण आज नाही. तुम्ही दारूच्या नशेत आहात. उद्या सकाळी तुम्हाला पश्चाताप होईल. आणि हो, तो पश्चाताप मी सहन करू शकणार नाही. मी हळूवारपणे त्यांचे हात माझ्या हातावरून सरकवले. त्यांचे डोळे माझ्यात हरवले. पण मी उभा राहिलो. उद्या बोलूया मॅडम, आराम करा. मी मागे सरकलो आणि धावत माझ्या रूमकडे निघून गेलो. दार लागताच मी भिंतीला टेकलो. माझा श्वास सुटला नव्हता. माझे हात थरथरत होते. त्या क्षणी मला कळलं की एक पुरुष असलो तरी मी एक माणूस म्हणून जगायचा निर्णय घेतला. त्या बाहेर सोप्यावरच झोपल्या. मी रात्रभर जागा होतो त्यांच्या आठवणीत. सकाळी माझे डोळे लवकर उघडले, कारण पूर्ण घराची जबाबदारी माझ्याच हातात मालकीनबाईंनी दिली होती. मी तयार होऊन रेडी झालो आणि किचनमध्ये माझ्यासाठी चहा बनवत होतो. त्याच वेळेस मला कशाचा तरी हालचालीचा आवाज आला. हॉलमध्ये अंधार असल्या कारणाने मला काही व्यवस्थित दिसत नव्हते. पण ज्यावेळी मी थोडं जवळ गेलो त्याचवेळी ती सुंदर बाई झोपेतून उठून सोफ्यावर बसली होती आणि इकडे तिकडे पाहू लागली होती. तेव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारले, मॅडम, आपको कुछ चाहिए था क्या? तेव्हा ती मला म्हणाली, अरे तुम इतनी सुबह जग भी गए. त्या मोनिका मॅडम होत्या. सकाळी उठल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ती गंभीरता होती. डोळ्यात थोडीशी भारावलेली अवस्था होती, पण बोलण्यात मात्र अगदी ठामपणा. त्या मला पाहून म्हणाल्या, रमेश, काल रात्री काय झालं? मला तर काहीच आठवत नाही. मी इथे कशी आले आणि हा गाऊन कुणाचा? त्यांचा आवाज अगदी सामान्य होता. जणू काल रात्रीचा तो सारा प्रसंग, त्यांच्या पाण्याच्या शिंका, तो ओला ड्रेस, ते बदललेले कपडे, तो क्षण, काहीच घडलं नव्हतं. मी थोडा गोंधळलो. त्यांच्या डोळ्यात मी खोटं शोधू लागलो, पण ते खरोखरच निरागस होतं. त्यांना काहीच आठवत नव्हतं. त्या दारूच्या नशेत इतक्या बुडालेल्या होत्या की त्यांची स्मृती शून्य झाली होती. माझ्या मनात एक क्षण आला, त्यांना सारं काही सांगावं, पण मी गप्प राहिलो. कारण मला माहीत होतं, जर काही बोललो तर हा सारा प्रसंग विकृत होईल. त्या फक्त नशेत होत्या. त्यांची इच्छा नव्हती आणि मी त्यांचा विश्वासू नोकर होतो. त्यांचा आत्मविश्वास माझ्यावर होता. त्यांना उत्तर दिलं, मॅडम, काल रात्री तुम्ही खूप दारू प्यायला होत्या. मी तुम्हाला बारमधून घेऊन आलो. तुम्ही सोफ्यावर झोपलात. गाऊन मालकीनबाईचा आहे. तो तुम्हाला आरामासाठी दिला होता. इतकंच त्यांनी होकार दिला. हो, मला अगदी स्पष्ट आठवतंय, पण तपशील नाही. त्या हसल्या. तसं कृत्रिम वाटलं, पण मी ते मनावर घेतलं नाही. मी जाणून बुजून गप्प राहिलो. मी असे वागत होतो जणू काल रात्री काहीच झालं नाही. त्या माझ्याशी तशाच वागत होत्या, सामान्य, प्रौढ, व्यवस्थित, जणू काही घडलंच नव्हतं. पण माझ्या मनात मात्र तो सगळा प्रसंग जिवंत होता. त्या ओल्या ड्रेसची प्रतिमा, त्या कपड्यांतून दिसणारा त्वचा, ती मोहक नजर, ते सारं माझ्या मनात घर करून होतं. मी त्यांना पाणी दिलं. त्यांना नाश्ता करायला सांगितलं. त्यांनी विचारलं, रमेश, तू इतका गप्प का आहेस? काही झालं का? मी हसलो नाही. मॅडम, मी ठीक आहे. पण माझ्या आत एक गहरं वादळ होतं, कारण त्या मॅडमला काही आठवत नव्हतं, पण मला सारं आठवत होतं.
आणि ती आठवण भारी होती. जणू रात्र घडलेलं एक स्वप्न, जे खरं होतं पण आता ते मिटलं होतं. मी स्वतःला वारंवार सांगितलं, रमेश हे सारं दारूचा परिणाम होता. त्यांची कोणतीही जाणीव नव्हती. त्यामुळे तू ते विसर. तू त्यांचा नोकर आहेस, त्यांचा विश्वास आहेस. आणि मी त्या विचारांतून दूर केलं. त्या मॅडमने नाश्ता केला, निघायची तयारी केली. निघताना त्या मला म्हणाल्या, रमेश, काल रात्रीची माफी कर. मी खूप वेडी झाले होते. तुम्ही मला घरी सोडलं नाही याचा आभार. मी म्हणालो, काही नाही मॅडम, तुमची काळजी घेणं माझं काम आहे. त्या निघून गेल्या. दार बंद झालं आणि मी भिंतीला टेकून उभा राहिलो. आता सकाळचे 10 वाजले होते. माझी सर्व कामे आटपून मी टीव्ही समोर बसलो. तेवढ्याच मला मालकीनबाईचा आवाज आला. अरे रमेश, इकडे ये रे. मी त्वरित मालकीनबाईजवळ येऊन त्यांना विचारले, काही हवं आहे का तुम्हाला? तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, मला अगदी स्ट्रॉंग कॉफी बनवून आण, म्हणजे माझं डोकं लवकर ठिकाणावर येईल. मालकीनबाई आपल्या रूममधून उठून बाहेर येऊन टीव्ही समोर बसल्या. मला वाटलं होतं की त्यांचे डोकं फार गरम करत असावे, कारण रात्री त्यांना जास्त झाली होती. त्यामुळे त्यांनी स्ट्रॉंग कॉफी मागवली होती. मी अगदी छान कॉफी बनवून मालकीनबाईंना आणून दिली आणि त्यानंतर मी किचनमध्ये आलो. मालकीनबाईची कॉफी पिऊन झाली होती, पण तरी त्यांचे डोके दुखणे थांबत नव्हते. त्या डोक्याला हात लावून सोफ्यावरच बसल्या होत्या. मग मी त्यांना विचारले, मालकीनबाई, तुमचं डोकं जास्त दुखतंय का? तेव्हा त्या मला म्हणाल्या, रमेश, डोकं दुखत नाहीये, फाटाला करतंय. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, तुमच्यासाठी काही औषधं आणू का? त्यावर त्या मला म्हणाल्या, तू असं कर, थोडं माझं डोकं दाबून देशील तर बरं होईल. मी स्वतःशीच थोडा विचार केला. त्यानंतर मी त्यांना हो म्हणालो. मग मी जसं जसं त्यांचं डोकं दाबत होतो तसं तसं त्यांना थोडं बरं वाटायला लागलं होतं. पण त्यांच्या शरीराच्या स्पर्शामुळे माझ्या अंतर्मनात आग लागली होती. त्यावर मी कंट्रोल करून ठेवले होते. अर्धा तासानंतर मी मालकीनबाईचे डोके दाबले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, साहेब केव्हा येतील घरी? तुम्ही अशा किती दिवस एकट्या राहणार? तुमच्या बिना साहेबांशिवाय चित्त कसं लागतं? तुमचं मन नाही करत का त्यांना भेटावंसं? तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, कोणत्या बायकोला वाटत नाही की आपला नवरा आपल्यासोबत राहावा असं, पण तुझ्या साहेबांकडे भरपूर पैसा आहे. ते त्या पैशांनी कितीतरी गाड्या, घरं, चालता बोलता बायकाही विकत घेऊ शकतात. तू येण्याच्या अगोदर ते दर महिन्याला 3ऱ्यांदा घरी येत होते. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे ते 2 महिन्यातून एकदा यायला लागले आणि मी त्यांच्या आतुरतेने या ठिकाणी व्याकुळ होते. माणसाजवळ पैसा किती असला तर त्याला मनाची शांती मिळत नसलं तर तो पैसा काही कामाचा नसतो. अशीच अवस्था माझी झाली आहे. त्यापेक्षा एखाद्या गरीब माणसाची लग्न केली असते तर तो सगळं संध्याकाळ माझ्या या दुःखात आणि मला लागणाऱ्या गरजा तो माझ्याजवळ राहून आनंदाने पूर्ण केल्या असत्या. कित्येक रात्र मला अशी एकटीला रूममध्ये जागी राहून काढावी लागती. म्हणून चांगली झोप लागावी त्यासाठी मला ड्रिंक घ्यावी लागते. रमेश, तू आल्यापासून मला माझ्या नवऱ्याची जास्तच आठवण येऊ लागली आहे, कारण तू मला कोणतेही काम करू देत नाहीस. घरातल्या कामात मी बिझी राहायचे तेव्हा माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडे कमी जायचं. पण आता ते म्हणतात ना, रिकामं मन हे केव्हाही काही उद्योग करायला तयारच राहते. माझे दोन्ही हात अजून मालकीनबाईच्या डोक्यावर होते. मग मालकीनबाई मला म्हणाल्या, अरे रमेश, माझ्या बेडरूममधून ती खोबऱ्याची तेलाची बाटली घेऊन ये. मी लगेच मालकीनबाईच्या रूममधून जाऊन ती बाटली मालकीनबाईंना आणून दिली. मला वाटले मालकीनबाई केसाला लावण्यासाठी ती तेलाची बाटली मागवत असतील. पण त्या जेव्हा असं बोलल्या तेव्हा मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्या मला म्हणाल्या, रमेश, माझे पाय खूप दुखत आहे रे, तू थोडी मालिश करून देतोस का? मी काही वेळापर्यंत मालकीनबाईकडे पाहत राहिलो. मग त्या मला म्हणाल्या, अरे यात काही नाही, फक्त मालिश करायची आहे तुला. मी दररोज पाहते तुला, तू खूप मन लावून आणि चांगलं काम करतोस आहे. असंच काम करत राहा. मग मी पण माझ्या हातावर तेल लावून मालकीनबाईच्या पायाची मालिश करू लागलो. मग मालकीनबाई तिच्या आयुष्यात झालेल्या गडबडी मला सांगत होत्या आणि माझे हात अजूनही त्यांच्या पायावर मालिश करत होते. मालिश करता करता मला 1 तास झाला. मग माझ्या हाताच्या स्पर्शामुळे मालकीनबाईला एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. आता मालिश करून मला 2 तास झाले होते. माझे हातही दुखायला लागले होते, तरी मालकीनबाई अजून थोडं करत होत्या. आता दुपारचं 1 वाजून गेले होते. मग मी त्यांना म्हणालो, मालकीनबाई, तुम्हाला भूक लागली आहे ना, तुम्हाला जेवायला वाढू का? तरी मालकीनबाई म्हणाल्या, अजून थोडी मालिश करून दे.
10 मिनिटं, मग आपण सोबतच जेवायला बसू. परत मालकीनबाईने अजून माझ्याकडून 1 तास मालिश करून घेतली आणि त्या मला म्हणाल्या, आज भरपूर दिवसांनी मला फ्रेश वाटते, चल आपण दोघे जेवण करू. मग आम्ही दोघेही हात धुवून जेवणासाठी बसलो. या अगोदर मालकीनबाईने मला कधीच त्यांच्यासमोर जेवायला बसवले नव्हते. त्या डायनिंग टेबलवर बसल्या आणि मी खाली बसलो. मग त्यांनी माझा हात पकडून मला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवले. आम्ही दोघेही छान पोटभर जेवलो. त्यानंतर मी आराम करण्यासाठी माझ्या रूममध्ये निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरणे खिडकीतून आत येताच माझे डोळे उघडले. झोपेत त्या गोड अवस्थेतून बाहेर पडताना मला एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी उठलो, चेहरा धुतला आणि रोजच्या दिनचर्याच्या कामाला सुरुवात केली. मालकीनबाईसाठी कॉफी बनवणे हे माझ्या सकाळचे पहिले कर्तव्य होते. मी काळजीपूर्वक कॉफीची पावडर, दूध, साखर आणि थोडीशी वेलची टाकली, जशी त्यांना आवडते. कॉफीचा सुगंध घरभर पसरला आणि काही वेळातच त्या उठल्या. त्यांनी कॉफीचा पहिला घोट घेतला आणि त्यांच्या ओठावर समाधानाचे हास्य फुटले. ते हास्य पाहून माझा दिवस सुरू झाला. मी बाहेर येऊन बागेतील फुलांना पाणी द्यायला लागलो, झाडांची छाटणी करायला लागलो. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. तेवढ्याच घरातून फोनची घंटी वाजली. ती कर्श पण आश्चर्यचकितपणे सुगत ध्वनी माझ्या कानी पडली. मालकीनबाईंनी फोन उचलला आणि त्यांच्या आवाजातून सुरुवातीला सामान्य भाषण जाणवले, पण लगेच त्यांच्या बोलण्यात उत्साही लहर आली. मी दूरवर ऐकत होतो, पण माझी नजर कामावर होती. हो मोनिका, काय म्हणतेस, बाहेर फिरायला? मालकीनबाईचा आवाज एक चैतन्य आले. मोनिका मॅडम, त्यांची खास मैत्रीण, शहरातल्या एका स्टायलिश आत्मविश्वासू स्त्री. ते नेहमी वेगळ्या दिसतात. त्यांची भाषा, हावभाव सगळं वेगळं. त्यांना फोन येताच मालकीनबाईंना उत्साह आला होता. मी ऐकू शकलो. हो, एका टेकडीवर जाऊया, तिथे एक धबधबा आहे. किती वर्षांनी बाहेर जायचंय. माझे मन विचारात पडले. फक्त त्या दोघी जात आहेत का? 1.5 तासाने जणू तो वेळ किती वेगवान गेला कळालंच नाही. गेटवर गाडीचा आवाज आला. मोनिका मॅडम आत आल्या. त्यांचा झगझगीत ड्रेस, त्यांची चमकती नजर, सगळं वेगळं, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. त्या माझ्याकडे पाहतच त्यांची नजर चोरटी वाटली. त्यांच्या ओठावर एक गूढ हास्य होतं. मला जाणवलं त्या काल रात्रीचा प्रसंग विसरलेल्या नव्हत्या. माझे मनात त्या आठवणी तरंगू लागल्या. मोनिका मॅडम मला म्हणाल्या, अरे रमेश, आमच्यासोबत चाल ना, आम्ही दोघीच, मजा येणार नाही? तू आलास तर खरंच गंमत होईल. टेकडीवर एक मस्त धबधबा आहे, जरा बघूया, चालता येईल का तुला? त्यांचा स्वर एवढा मोहक होता की मी विचारात पडलो. मी मालकीनबाईकडे पाहिलं. त्या हसत म्हणाल्या, हो रमेश, खरंच माझ्या लक्षात आलंच नाही, तू सुद्धा चाल, आपण तिघे मस्त मज्जा करू. त्यांच्या त्या मज्जा शब्दात काहीतरी गोड होतं. माझ्या मनात संकोच होता, पण मी होकार दिला. मी घाईघाईने काही फराळाच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या आणि एक बॅग घेतली. जणू त्या प्रवासाची तयारी करताना माझं हृदय वेगाने धडधडत होतं. अर्ध्या तासात आम्ही तिघे गाडीत बसलो. मोनिका मॅडमने गाडी चालवली. मालकीनबाई समोरच्या सीटवर आणि मी मागच्या सीटवर. गाडी सुरू झाली आणि वारा अंगावर झुळझुळत होता. रस्त्याच्या वळणावर मोनिका मॅडम आरशातून माझ्याकडे बघत होत्या. एकदा, दोनदा, तीनदा. त्यांच्या डोळ्यात एक उत्सुकता, एक ओढ, जणू त्या माझा प्रतिसाद जाणून घ्यायच्या होत्या. मी सुद्धा मागून त्यांना पाहत होतो, पण जाणीवपूर्वक नजर वळवत होतो. तथापि माझं हृदय त्या प्रत्येक नजरेत अधिक धडधडत होतं. गाडी जंगलाच्या वळणावर शिरली. हिरवी झाडं, गार वारा, झुरळांचा किलबिलाट, सर्वच निसर्ग. काही वेळात एक धबधब्याचा कर्कश आवाज ऐकू आला. तिथे पोचल्यावर आम्ही थक्क झालो. जणू निसर्गाने स्वतःची सर्वोत्कृष्ट चित्र उभार केली होती. पाण्याचा थेंब वरून खाली कोसळत होता. त्यांचा कडकडाट, त्यातील स्पष्टता, सगळं अप्रतिम. जवळपास कोणी नव्हतं. एक प्रकारची एकांतता, पण ती भीतीदायक नव्हती, ती एक मोहक होती. मोनिका मॅडम ताबडतोब गाडीतून खाली उतरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर बालिशपणा होता. त्या म्हणाल्या, चला, हा धबधबा अगदी जवळून बघायला हवा. मी बॅग उचलली आणि आम्ही तिघे एकमेकांच्या मागे एका अरुंद रस्त्याने वर चढू लागलो. तो रस्ता दगडी होता आणि वेगवेगळ्या वळणामधून थोडा अवघड होता. मोनिका मॅडम समोर होत्या, मालकीनबाई मध्ये आणि मी मागे. प्रत्येक वळणावर मोनिका मॅडम मागे वळून पाहत होत्या. त्यांची नजर माझ्यावर स्थिरावत असे. तिथे पोचलो तेव्हा धबधब्याचा आवाज अधिक जोरात झाला. खाली एक मोठे तळे होते. पाणी स्वच्छ, निळे, पारदर्शक.
सभोवताली फार फार तर दुरून डोंगर दिसत होता. मोनिका मॅडम म्हणाल्या, अरे वा, चला पाण्यात उतरूया. त्यांचा आवाज अधिक उत्सुक होता. पण मी संकोचात म्हणालो, नको, मी इथेच थांबतो. पण त्यांनी माझी एक नकार ऐकता आपला ड्रेसचे बटन उघडण्यास सुरुवात केली. त्यांनी तो बाहेरील ड्रेस काढून आतून एक अतिशय छोटा कॉस्ट्यूम प्रकट केला. तो काळा होता, अगदी शरीराला चिटकणारा आणि त्यांची सुरलता अधोरेखित करणारा. माझी नजर रोखणं कठीण झालं. त्या अगदी सहजतेने लाजेच्या कोणत्याही हेतूशिवाय पाण्यात उतरल्या. मग मालकीनबाई, ज्या नेहमी साधेपणा पसंत करतात, त्यांनी आपली साधा सुती ड्रेस काढला. त्यांचा हलका निळा स्विमिंग कॉस्ट्यूम दिसला. तो मोनिका मॅडमपेक्षा थोडा लांब होता, पण तरीही त्यांचे आकर्षण पाय अधेमध्ये दिसत होते. दोघे पाण्यात उतरल्या. पाण्याचे लहरले लाटा त्यांच्या अंगावर खेळत होते आणि त्या हसत किलबिलत होत्या. मी किनाऱ्यावर उभा होतो. माझ्या मनात संघर्ष होता. त्यांनी आवाज दिला 3 वेळा, रमेश ये ना. त्यांच्या त्या हक्कांनी माझा संकोच जसा विरघळला. मी माझी बनियान आणि चड्डी सोडून अंडरगार्मेंटमध्ये पाण्यात उतरलो. पाण्याची थंडी अंगाला लागली, पण त्यांच्या हसण्याने ती थंडीही कोमल वाटली. आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला लागलो. मालकीनबाई माझ्या अंगावर पाण्याचे फवारे सोडत होत्या आणि मी त्यांच्या अंगावर. त्या हसत किलबिलत एकमेकांना पिच्छू पुरवत होत्या. पण मोनिका मॅडम हळूहळू माझ्या जवळ येत होत्या. पाण्यातल्या प्रत्येक पावलाने त्या जवळ येत होत्या. त्यांचे केस भिजून त्यांच्या मुखावर अडकत होते. ते केस मागे सरकवताना त्यांची नजर माझ्यावर रुंतत होती. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, एक ओलसर गूढ आकर्षण भारलेले चमक. त्यांनी त्यांचा पाय पाण्याखाली माझ्या पायाशी घासण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मला वाटलं कदाचित अपघाताने, पण तो हेतूने होता. त्यांचा पाय माझ्या पायावरून जात होता. हळूहळू जणू त्या माझी प्रतिक्रिया तपासत होत्या. मी विचारात पडलो, हे काय? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला त्यांची इच्छा समजू लागली. पण मी माझ्या मालकीनबाईकडे पाहिलं. त्या थोड्याशा अंतरावर होत्या, पाण्याच्या फवाऱ्यात मस्त होत्या. त्यांनी काही दिसत नव्हतं. मोनिका मॅडम अधिक जवळ आल्या. त्यांचा हात पाण्याखाली माझ्या हाताला स्पर्श करू लागला. तो हलका मोहक स्पर्श. मी मागे वळलो, मालकीनबाईकडे गेलो. त्या जणू त्या माझा आधार होत्या. मालकीनबाईंनी माझ्या अंगावर पाणी उडवलं आणि मी हसत त्यांच्या अंगावर उडवलं. आम्ही तिघे एकत्र खेळत होतो. पाण्याच्या त्या स्वच्छ थंड निराळशार खोबतीत माझे मन मोहित झाले होते. मोनिका मॅडम माझ्या आजूबाजूला फेऱ्या मारत होत्या. त्यांचं हसणं, त्यांचा आवाज, त्यांची स्पर्शाची ती किंचित हालचाल, सर्व काही मला वेड करत होतं. पण मी माझा संयम राखला. काही वेळाने मालकीनबाई किनाऱ्यावर गेल्या आणि मी सुद्धा बाहेर येण्याच्या विचारात होतो. पण मोनिका मॅडम अजून पाण्यातच होत्या. त्या उड्या मारत होत्या, खोल पाण्यात जात होत्या. आम्ही त्यांना हाक मारत होतो, पण त्या ऐकत नव्हत्या. अचानक एक मोठी उडी त्या खोल पाण्यात गेल्या आणि त्यांचे हात वर आले. झपाझपा होऊ लागले. मला समजलं त्यांना पोहता येत नव्हतं. त्या बुडत होत्या. माझी मालकीनबाई ओरडल्या, अरे रमेश, त्यांना वाचव. माझा मेंदू सुन्न झाला. क्षणभर मी थिजलो होतो, पण लगेच मी पाण्यात झेप घेतली. त्या जोरदार धाव घेतली. मी त्यांच्यापर्यंत पोचलो, पण मला माहीत होतं जर समोरून गेलो तर त्या माझ्या गळ्यात पडतील आणि दोघं बुडू. मी मागून गेलो, त्यांचे केस पकडले, त्यांची हनवटी वर उचलली आणि त्यांना काठावर ओढून आणले. श्वास घेणं कठीण होतं. पाण्याचा दाब, माझ्या छातीची जळजळ, पण मी ओढत राहिलो. किनाऱ्यावर आणलं, वर उचललं. त्या बेशुद्ध होत्या. त्यांचा चेहरा निळा पडला होता. ओठ थरथरत होते. पोट फुगलं होतं. मी घाबरून गेलो. मी त्यांची छाती दाबली. पोटावर दोन्ही हात ठेवून दाब दिला. पाण्याचे काही थेंब बाहेर आले, पण त्या निश्चल होत्या. मग मी त्यांच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. त्या क्षणी जीवनदान देण्यासाठी, केवळ त्या हेतूने. मी हवा फुंकली. एकदा दोनदा. माझ्या प्रत्येक श्वासात त्यांचे जीवन परत आणण्याची प्रार्थना होती. अचानक त्यांचे डोळे उघडले, पण त्या भीतीने नव्हे, तर एक धूर्त हास्याने. त्यांनी माझे ओठ आपल्या ओठांवर अधिक घट्ट दाबले. आपले हात माझ्या मानेवर फिरवले. मला क्षणभर काहीच समजले नाही. मग त्या मोठ्याने हसू लागल्या. अरे, मी मजाक करत होते, त्या म्हणाल्या. मला पोहता येत होतं. मी तुझी परीक्षा घेत होते. तू मला वाचवायला येतोस का नाही? त्यांच्या डोळ्यात चमक होती. त्या अगदी आनंदाने हसत होत्या. माझी मालकीनबाई सुद्धा हसत होती. त्यांनी हे सगळं माहीत होतं. त्या माझी मजा घेत होत्या. मी स्तब्ध उभा होतो. माझ्या डोळ्यावर संताप नव्हता, तर एक विचित्र समाधान होतं. कारण त्या दोघींच्या
त्या हसण्यात एक वेगळीच जिव्हाळा होता. त्या माझ्यावर प्रेम करत होत्या, माझी काळजी घेत होत्या, पण त्यांच्या मार्गाने. मग आम्ही तिघे एका मोठ्या दगडावर मस्त चादर थरली. मी आणलेली फराळं, चहा, बिस्किटं सर्व काढली. त्या दोघी मला देऊ लागल्या होत्या. स्वतःही खात होत्या. त्या हसत होत्या, गप्पा मारत होत्या. मोनिका मॅडम हात कधी कधी जाणून बुजून माझ्या हाताला स्पर्श करत होता, पण आता मी संकोच न करता तो स्पर्श स्वीकारत होतो, कारण त्या दोघी माझ्यावर विश्वास ठेवत होत्या आणि मी त्यांच्यावर. सूर्य माळवाला लागला. आकाशात गुलाबी केशरी रंग खेळत होता. आम्ही बॅगा आवरल्या, गाडीची वाट धरली. मोनिका मॅडम मला म्हणाल्या, आजचा दिवस मला आयुष्यभर आठवेन. मालकीनबाईंनी हसत म्हटलं, रमेश तू खरोखर वेगळा आहेस. घरी आलो तेव्हा अंधार पडला होता. मोनिका मॅडम त्यांच्या गाडीने निघून गेल्या, पण निघताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता, आपुलकी आणि एक वचन पाहिलं, पुन्हा भेटू. मी खूप थकलो होतो, पण त्या थकव्यात आनंद होता. माझ्या रूममध्ये गेलो, अंथरुणावर पडलो आणि त्या धबधब्याचा, त्यांच्या हसण्याचा, त्या चोरट्या स्पर्शाचा प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरंगत होता. तो दिवस काल्पनिक होता, पण त्यातील भावना अधिक वास्तविक होती की मी डोळे मिटून हसलो. मालकीनबाई त्यांच्या रूममध्ये गेल्या. त्यांच्या पावलांचा आवाज हळूहळू गप्प झाला. मी किचनमध्ये उभा होतो, भांडी आवरत होतो, काउंटरवर पुसत होतो, प्रत्येक वस्तू जगण्याच्या ठेवत होतो, पण माझं मन तिथे नव्हतं. त्या धबधब्याच्या पाण्यातल्या क्षणांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर तरंगत होती. मोनिका मॅडमची चोरटी नजर, त्यांचा स्पर्श आणि मालकीनबाईचे ते हसणे डोळे, सगळं मनात गुंफलं होतं. किचन आवरून झालं. मी हात धुतले, चेहरा पुसला आणि माझ्या रूमकडे जाण्याची तयारी करत होतो. तेवढ्यात हॉलमधून आवाज आला, रमेश. तो आवाज मालकीनबाईचा होता, पण त्यात एक वेगळीच मादकता होती. सहसा त्या कामाच्या सूचना देतात, पण आज त्या आवाजात एक कळकळ, एक हाक, एक ओढ होती. मी थांबलो. माझं हृदय क्षणभर धडधडलं. हो मालकीनबाई, असं म्हणत मी त्यांच्या बेडरूमच्या दिशेने वळलो. दार अर्धवट उघडं होतं. आतून एक मंद दिव्यांचा प्रकाश बाहेर पडत होता, जो हॉल अंधारात रहस्यमय वाटत होता. मी हलक्या पावलांनी दाराजवळ गेलो. आत झाकून बसल्यासारखं वाटलं. मी किंचित दार ढकललं आणि मी स्तब्ध झालो. मालकीनबाई अंथरुणावरून विराजमान होत्या, पण त्यांचा पेहरावा, अरे देवा! त्यांनी एक अत्यंत पातळ, जवळजवळ पारदर्शक असा गाऊन परिधान केला होता. तो गाऊन त्यांच्या शरीरावर अक्षरशः वाहत होता. कपड्यांच्या मधून किंचित झळझळत होता. रेशमी तुंतूंचा तो पदर त्यांच्या खांद्यावरून खाली उतरत होता, त्यांच्या कमरेला मिठी मारत होता. त्यांचे पाय अर्धवट उघडे होते, त्यांचे केस खांद्यावरून सैल सोडलेले होते आणि त्यांच्या गळ्यातील एक बारीक साखळी त्या दिव्याच्या प्रकाशात चमकत होती. मला जाणवलं, माझी नजर वर करायला मला लाज वाटत होती, कारण ती दृष्टी इतकी मोहक होती की मी ती पाहणं स्वतःच एक पाप वाटलं. मी त्वरित डोळे खाली वाकवले, मान टेकवले आणि मी तिथे लाकडासारखा उभं राहिलो. माझा श्वास वेगाने चालला होता, छाती धडधडत होती आणि अंगावर एक मोठा गारठा आला होता. रमेश, जरा जवळ ये. त्यांचा आवाज मंजूळ, नितळ, पण तरीही अधिकारपूर्ण होता. मी कसेबसे काही पावले पुढे सरकलो. इथे बस. त्यांनी अंथरुणाच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. मी अतिशय संकोचाने, जसे एखादा गारुड केलेला माणूस, त्या जागेवर बसलो. मी जर नजर वर करायचं धाडस करत नव्हतो, पण मालकीनबाईंनी पुढाकार घेतला. त्यांचा पातळ कोमल हात पुढे आला आणि त्यांनी माझी हनवटी उंचवली. त्यांच्या बोटांचा तो स्पर्श, मला जणू विजेचा धक्का बसला. मी अस्वस्थपणे डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यात डोकावलं. ते डोळे शांत होते, पण त्यात एक अग्नी होती, एक मृदू ज्वलंत इच्छा. रमेश, त्यांचा स्वर खालच्या पातळीवर आला, जवळजवळ एक कुजबूज. तुझ्या हातात खूपच जादू आहे. आज पाण्यात जेव्हा तू मला पाणी उडवत होतास, तेव्हा तू मोनिकाला वाचवला धावलास. तुझ्या हातांची ताकद, तुझा आत्मविश्वास, तुझी देखभाल. मला जाणवलं की तुझ्या स्पर्शात काहीतरी वेगळं आहे. जणू तुझ्या बोटांतून एक ऊर्जा वाहते, जी थकवा नाहीशी करते. आज पाण्यात खेळून माझं अंग दुखतंय, पण तुझ्या एका स्पर्शाने तो सगळं थकवा दूर झालाय. अशी माझी मनापासून इच्छा आहे की तू माझ्या पूर्ण शरीराचा थकवा हलक्या हाताने दूर करावा. त्यांचे शब्द ऐकून मी थरारून गेलो. मला काहीच कळेना हा कोणता नवीन खेळ होता. मी गोंधळून गेलो. मी हळू आवाजात विचारलं, मालकीनबाई,
तुम्ही नेमकं काय म्हणत आहात? मला खरंच काही कळत नाही. मी तर फक्त एक सेवक आहे. त्यांनी माझं वाक्य अर्धवट तोडलं. त्यांचा हात पुढे सरकला आणि त्यांनी माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्या स्पर्शाने माझं पूर्ण शरीर थरथरलं. अंगावर रोमांच उभे राहिलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी बाईने माझ्या हाताला अशा प्रकारे स्पर्श केला होता. प्रेमाने, ममतेने आणि एका वेगळ्याच भावनेने. त्यांच्या बोटांनी माझ्या बोटावर हळूवार फेरफटका मारला. त्या हलक्या मखमली स्पर्शाने माझ्या अंगात एक वीज निर्माण झाली. मी धडधड होतो. माझा श्वास वेगात आला होता. रमेश, त्या पुढे म्हणाल्या. त्यांचा आवाज अधिक गंभीर पण अधिक कोमल होता. मी हे सांगण्यासाठी वाट पाहत होते, पण आता मला थांबवता येत नाही. माझ्या नवऱ्याची कमी ती तू पूर्ण करावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे. तो परदेशात आहे, वर्षानुवर्ष येत नाही. मी एकटी आहे. तुझ्याकडे मी जेव्हा पाहते तेव्हा मला एक आधार वाटतो. तू नुसता सेवक नाही, तू एक माझ्यासाठी एक माणूस आहे, एक पुरुष आहेस. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं, किंवा तो दिव्यांचा प्रकाश होता, मला नीट कळेना. तू आला त्या पहिल्या दिवसापासून त्या सांगू लागल्या. माझी नजर तुझ्यावर होती. तुझे हे कणखर पिळदार शरीर, तुझे हात जे काम करताना किती कसबी वाटतात, तुझे चालण्याचा तो आत्मविश्वास. मी तुला वारंवार पाहते, पण तुझ्यापुढे कसं बोलावं हे कळत नाही. माझ्या मनातल्या त्या भावना मी दडपून ठेवल्या होत्या. पण आज धबधब्याच्या पाण्यात जेव्हा तू मोनिकाला वाचवायला धावलास, तेव्हा मला वाटलं की हा माणूस कोण आहे. हा माणूस कुणासाठी धोका पत्करू शकतो. आणि त्या क्षणी मी ठरवलं, आजच माझं मन तुझ्यासमोर उघडून दाखवायचं. त्या माझा हात अधिक घट्ट पकडून म्हणाल्या, रमेश, मला नाराज नको करूस. ही संधी स्वतःहून तुझ्या चालून आलेली आहे. मी तुला काही विचारत नाही. मी तुला विनवणी करते. माझ्या मनाची इच्छा पूर्ण कर. माझा एकटेपणा दूर कर. तू फक्त हे जड दुसरं शरीर हाताने हरवळापणे दाब आणि मला हलकं करून टाक. त्यांचा आवाज थरथरला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांची छाती भरून आली होती. त्यांचा एक खांदा मोकळा झाला होता. दिव्यांचा प्रकाश त्यांच्या त्या अर्ध्या उघड्या शरीरावर पसरत होता, त्यांना देवीप्रमाणे उभं करत होता. मी अजूनही गोंधळलेलो होतो. माझा श्वास रोखला गेला होता. मी संकोचात म्हणालो, मालकीनबाई, मी तुमचा सेवक आहे. मी तुमचा आदर करतो. मी तुमच्यासाठी काही करण्यास तयार आहे. पण या मार्गाने. माझी बोटं हलक्या हातांनी चिमटली. आदर म्हणजे काय रमेश? आदर फक्त दुराव्यातून नाही तर समीपानातूनच जन्मतो. जर तू माझा आदर करतोस तर माझं मन वेदनेतून मोकळं कर. मी तुला काही अपमानास्पद सांगत नाही. मी तुला माझा विश्वास देते. तू माझ्यासाठी आता कोणीतरी बन आहेस. माझ्या मनाची ओढ मला आता दडपता येत नाही. त्यांनी माझा हात आपल्या अंगणाजवळ नेला. त्यांच्या कमरेजवळ मला कोपऱ्यांच्या त्या उबदार कोवळ्या त्वचेचा स्पर्श जाणवला. माझा हात थरथरला. मी डोळे मिटले. माझ्या मनात संघर्ष चालू होता. एकीकडे कर्तव्य, सेवकांची मर्यादा आणि दुसरीकडे एकट्या स्त्रीची ती व्याकुलता, ती गोड विनवणी. पण त्यांच्या डोळ्यात जेव्हा मी पाहिलं, ते डोळे निर्मळ होते, पण त्यात एक करुणा होती, एक हाक होती. आणि मला जाणवलं की त्या फक्त शारीरिक सुखाची मागणी करत नाहीत. त्या एकटेपणाच्या उबदार अंधारातून बाहेर यायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी मला निवडलं आहे. मी खोल श्वास घेतला. माझा हात हळूहळू त्यांच्या कमरेला टेकला. एक हलका आदराचा स्पर्श. त्यांच्या अंगावरची थरथर मला जाणवली. त्यांनी डोळे मिटले, ओठ उघडले आणि एक सुस्कारा सोडला. जणू वर्षानुवर्ष त्यांचा भार हलका झाला. धन्यवाद रमेश. त्या कुजबुजल्या आणि त्या क्षणी मला वाटलं की मी फक्त हात लावतोय, पण त्यांच्यासाठी हा बहुधा तारणाचा स्पर्श आहे. दिव्यांचा मंद प्रकाश, त्यांचा गाऊन, माझा थरथरता हात, त्यांचे बंद डोळे आणि खोल फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा गोंगटा. सगळे एका रोमांचक शांततेत विरघळून गेलं. मी हळूहळू मोजक्या हालचालीने त्यांच्या पाठीवर हात फिरू लागलो. त्यांची कातडी उबदार कोवळी रेशमासारखी वाटत होती. माझ्या बोटांच्या प्रत्येक हालचालीने त्या किंचित कुरडत होत्या. कधी हसत होत्या, कधी डोळे उघडून माझ्याकडे कृतज्ञतेने पाहत होत्या. त्यांच्या गळ्यांची साखळी माझ्या बोटात अडकली. तो चमकदार स्पर्श आणि मी त्यांच्याकडे पाहिलं.
त्यांचे ओठ हलले. आज रात्र माझी आहे रमेश, आणि मी तुला तुझ्यासोबत घालवू इच्छिते. मालकीनबाईंचा खूपच आनंद मिळून लागला होता, कारण तिला नवऱ्याची कमी आज मी तिला भरून दिली होती. आम्ही रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केलं. आता मालकीनबाईंना माझ्याशिवाय चित्तच लागत नव्हतं. मी केव्हा त्यांच्या जवळ येईन आणि मी केव्हा त्यांना मिठीत घेईन याचीच ती दिवसभर वाट पाहत असायच्या. आता मालकीनबाई आणि माझे नित्यनेमाने झाले होते. दुपारी आणि रात्री मी बाहेर न झोपता मालकीनबाईसोबत झोपू लागलो आणि आनंदित ठेवायचो. आमचं एकमेकांवर भरपूर प्रेम झालं होतं. या घरात आल्यामुळे गावात माझ्या घरची परिस्थिती सुधारली होती. मालकीनबाईमुळेच मी नवीन घर बांधू शकलो होतो. आता त्या मला 25,000 रुपये महिना पगार देऊ लागल्या होत्या आणि त्यातला वरचा बोनस हा फक्त त्यांना आनंदी ठेवण्यासाठी त्या मला द्यायच्या. आता त्यांना त्यांच्या नवऱ्यामध्येही काही इंटरेस्ट नव्हता. तो असेही मालकीनबाईंना खर्च करण्यासाठी महिन्याला 1,00,000 रुपये पाठवायचा होता. त्यातून मालकीनबाई मला अर्धा पैसा माझं काम चालवण्यासाठी आणि गावाकडील परिवारासाठी द्यायच्या. असाच एक दिवस मी घरी बसलो होतो आणि दुपारच्या टायमाला मालकीनबाई बाहेर. त्या टायमाला मोनिका मॅडम घरी आल्या आणि त्यानंतर मोनिका मॅडमने जे काही केलं ते मी तुम्हाला कथेच्या पुढच्या भागात सांगेन. कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 असेल या. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.